हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि जसं की मी आधीच ठरवलेलं की मला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी पुरणपोळ्याचा नैवेद्य करायचा आहे. तर त्याप्रमाणे मी पुरणपोळ्याचा नैवेद्य करत होते आणि माझ्याकडे ॲक्च्युली काहीच सामान नव्हतं देवी बसवण्यासाठी. तर पहिले मी ऑफिसवरून येताना पहिले मी सगळं सामान आणलं. माझ्याकडे कोथिंबीरही नव्हती, खोबरंही थोडंसं कमी होतं. तर ते सगळ्या वस्तू मी येताना ऑफिसवरून घेऊन आले होते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. माझी सर्व देवीची मांडणी करून झाली होती. मल्हारलाही ऑफिसवरून आल्यानंतर मी त्याला थोडंसं भरवलं होतं आणि मग मी ठरवलं की पटपट स्वयंपाक उरकूया. तर त्यामध्येही मल्हारची गडबड चालू आहे. त्याला एवढं घर मोठं असून कुठेच खेळायचं नव्हतं की इवन त्याला येऊन प्लॅटफॉर्मवरच खेळायचं होतं. तर माझी आता आमटीला फोडणी वगैरे देऊन झाली आहे. सगळं मसाला व्यवस्थित परतला आहे. त्याला तेल सुटतपर्यंत मी त्याला 5-10 मिनटं परतलं होतं आणि त्यानंतर मग मी पुरणाचं पाणी जे आपलं निघतं डाळ शिजवताना ते आणि थोडीशी डाळ अशी उरून ठेवलेली आणि मग ती त्या मी मसाल्यात टाकली आणि त्याच्यानंतर मी साईड बाय साईड पटपट कांदाही कापून घेतला, का तर मला भजी करायची होती. आणि मग मी पटकन कांदा कापून घेतला आणि त्या कांद्याला मीठ लावून थोड्या वेळ तसंच भिजत ठेवलं, का तर ते व्यवस्थित त्याला पाणी सुटून मग थोडेसे असे छान असे कुरकुरीत भजी होतात म्हणून. तर ह्यामध्येच मला मल्हारचा आवाज आला. तर मी त्याच्याकडे बघायला गेले तर तो व्यवस्थित खेळत होता. त्याला एक कोणती तरी गाडी पाहिजे होती, व्हाईट कलरची गाडी. तर मी त्याला ती शोधून दिली आणि मी परत माझ्या कामाला लागले. तर नंतर मी कोथिंबीर कापली आणि ती आमटीत टाकली आणि फायनली आमटीचं सर्व काम झालेलं आहे. आणि साईड बाय साईड मी सर्व प्लॅटफॉर्मवरचा कचरा जो होता, कांद्याचा कचरा, टरफलं वगैरे सर्व मी कचऱ्यामध्ये भरून टाकलं आणि पोळ्या बनवायला सुरुवात केली. तर आता मी पोळ्या बनवायला सुरुवात करत आहे. ॲक्च्युली मी खूप नर्वस होते, कारण फर्स्ट टाईम असं होतं आहे की मी फर्स्ट टाईम एकटी पोळ्या वगैरे बनवते. पुरण वगैरे सर्व मी एकटी बनवले. जेव्हा आम्ही गावाला राहायचो तेव्हा आम्ही सर्व मिळून करायचो, त्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. पण फर्स्ट टाईम करत असल्यामुळे थोडीशी धाकधूक होतीच. पण ॲक्च्युली उंडा तर होत होता, त्यामुळे थोडीशी भीती दूर झाली. आणि आता मी आणि आता फायनली मी इथे सांगू शकते की ज्या मी पोळ्या बनवल्या होत्या ते एकदम व्यवस्थित झाल्या होत्या आणि चविष्ट पण एवढ्या झाल्या होत्या की खूप जास्त गोड पण नाही, खूप कमी गोड पण नाही, एकदम प्रमाणात झाल्या होत्या. दुधात ऑटोमॅटिक त्या विरघळत पण होत्या. तर खूप छान वाटलं मला की पोळ्या ज्या फर्स्ट अटेम्प्टला केल्या त्या खूप छान झाल्या होत्या. इथे आता मी पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कशा मऊसूत पोळ्या दिसतात ते विदाऊट फुटता. पहिली माझी पोळी फक्त फुटलेली बिकॉज तो माझा कलथा चुकून माझा त्या पोळीमध्ये घुसला म्हणून. अदर एल्स माझी एकही पोळी फुटली नाही नंतर. आणि अशा टम फुगल्या आणि खातानासुद्धा एवढ्या मऊसूत लागत होत्या. गोडी वगैरे सर्व एकदम व्यवस्थित प्रमाणात होतं. आणि जर असं आउटपुट जर आपल्याला एखादी गोष्ट केल्यानंतर मिळत असेल तर कष्ट करायची कोणालाही इच्छा होईल आणि प्रयत्न सगळेच करतील. आणि त्यानंतर मी भजी बनवायला सुरुवात केली. ह्यामध्ये मी कांदा टाकला, कांद्याला ऑलरेडी मीठ लावून ठेवलेलं. त्यानंतर मी त्यात बेसन, हळद, ओवा, थोडासा सोडा टाकला आणि सर्व मिक्सचर एकत्र केलं आणि कोथिंबीर टाकून मग ते तळायला सुरुवात केली. भजी तळून झाल्यानंतर माझ्याकडे एक आळूच्या वडीचे एक वळकुटी पण होती,
तर ती पण मी तळून घेतली. बोललं की आहे तेल गरम तर पटकन होईल आपलं काम. आणि त्यानंतर हे सर्व स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी देवीसाठी नैवेद्य भरला. नैवेद्यामध्ये आपल्याकडे होती पुरणपोळी, आमटी, भात, भजी, आळूची वडी एवढं सर्व मी त्या एका डिशमध्ये ठेवलं आणि नंतर देवीची पूजा केली. देवीला हळदी कुंकू लावलं. पुस्तकही वाचलं. ॲक्च्युली पुस्तक वाचण्यासाठी मला खूप स्ट्रगल होता बिकॉज मल्हारजवळ कोणीच नव्हतं आणि आपण सगळे समजू शकतो की लहान मूल एका जागेवर बसू शकत नाही. शेवटी मी फायनली डिसिजन घेतला आणि दिला त्याच्या हातात मोबाईल आणि त्याला बोललं, बघ मोबाईल बघत बस, बडबड करू नको. तर पटपट मी पुस्तक वाचून घेतलं, देवीच्या पाया वगैरे पडलो आणि नंतर मला किचन आवाज देत होतं की ये बाई मला क्लीन कर एकदाचं. मग मी पटपट किचन क्लीन करून घेतलं. मल्हारलाही पोळी भरवली आणि देवी घरात होती. इतकं प्रसन्न वाटत होतं. त्या अगरबत्तीचा सुगंध आणि सगळंच खूपच मस्त वाटत होतं. आणि शेवटी मग मी किचन वगैरे क्लीन केला आणि ह्या किचन क्लिनिंगसोबतच मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. ऑब्व्हियस आहे की हा माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे भरपूर चुका असतील, पण त्या मी नीट पुढे सुधारण्याचा प्रयत्न करेनच नक्की. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप सो पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत